डीमॅट अकाउंट तर उघडलं, पण आता पुढे काय? कोणता शेअर खरेदी करायचा, पैसे कुठे टाकायचे, गुंतवणूक कशी करायची, हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की डीमॅट अकाउंट उघडल्याच्या नंतर काय प्रक्रिया करावी. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर सुरू करूया. डीमॅट अकाउंट उघडल्याच्या नंतर काय प्रोसेस असते? एक, केवायसी पूर्ण आहे का तपासा. सर्वप्रथम अकाउंट पूर्णपणे ऍक्टिव्ह झाले आहे का ते तपासायचे. केवायसी पूर्ण करायची. त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे का ते बघा. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरीफाय आहे का बघा. जर अकाउंट पूर्णपणे व्हेरीफाय झाली नसेल तर तुम्ही ट्रेडिंग करू शकणार नाही. दोन, ट्रेडिंग ऍपमध्ये लॉग इन करा. तुमच्या ब्रोकरच्या ऍपमध्ये लॉग इन करा. उदाहरणार्थ ग्रो, एंजल वन, झेरोदा, अपस्टॉक्स यांच्यासारख्या ऍपमध्ये लॉग इन करून डॅशबोर्ड समजून घ्या. बँक अकाउंट लिंक आहे का ते तपासा. तुमच्या डीमॅट अकाउंटला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का तपासा. कारण पैसे ऍड करण्यासाठी आणि तुम्ही शेअर विकल्यानंतर ते पैसे बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी डीमॅट अकाउंटला तुमचं बँक अकाउंट लिंक असणं आवश्यक आहे. फंड ऍड करा. तुम्हाला आता ट्रेडिंग करण्यासाठी वॉलेटमध्ये पैसे ऍड करा. समजा तुम्हाला उदाहरणार्थ 500 रुपये किंवा 1000 रुपयापासून पैसे जमा करायचे आहेत. आपल्या योग्य परिस्थितीनुसार आपल्या गरजेनुसार त्याच्यात आपण पैसे ऍड करू शकतो. कंपनीचा अभ्यास करा. लगेच अकाउंट उघडल्या तुम्ही त्याच्यात पैसे टाकू नका किंवा शेअर खरेदी करू नका. कंपनीचा अभ्यास करा. कंपनीवर कर्ज किती आहे, कंपनीचं उत्पन्न किती आहे, भविष्यात कंपनीचे निर्णय काय आहेत, भविष्यात कंपनी चालन का, या सर्व गोष्टीचा अभ्यास करा आणि मगच शेअर खरेदी करा. वॉच लिस्ट तयार करा. उदाहरणार्थ तुम्हाला ज्या कंपन्या भारी वाटतात, कदाचित तुम्हाला त्या कंपन्यात गुंतवणूक करा वाटते, त्या कंपन्यांचं वॉच लिस्ट तयार करा आणि ते लिस्ट तयार केल्याच्या नंतर त्याच्यावर विचार करा. पहिला शेअर खरेदी करा. आता तुम्ही तुमचा पहिला शेअर खरेदी करू शकता. कंपनी निवडा, त्याच्यानंतर क्वांटिटी निवडा, ऑर्डर टाईप करा आणि कन्फर्म करा. शेअर खरेदी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटच्या डॅशबोर्डमध्ये दिसतील. रोज शेअर खरेदी करू नका. नवीन शिकणाऱ्यांनी थोडा दीर्घकाळ अभ्यास करा. त्याच्या गोष्टीवर अभ्यास करा, संयम ठेवा आणि अभ्यास करूनच ते शेअर खरेदी करा. पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती लॉस आहे, किती ग्रो करत आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर चांगले चालत आहेत, कोणते शेअर लॉसमध्ये येत आहेत, याच्यावर लक्ष ठेवा आणि चांगली कामगिरी करा. शिकत राहा. शेअर बाजारामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल, यशस्वी व्हायचं असेल तर सतत शिकत राहणं गरजेचं आहे. SIP बद्दल माहिती घ्या, म्युच्युअल फंड विषयी माहिती घ्या, IPO काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या, WIP काय आहे याच्याबद्दल माहिती घ्या. सर्व गोष्टीबद्दल माहिती घेणं, सतत शिकणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, डीमॅट अकाउंट उघडल्याच्या नंतरची प्रोसेस एकदम सोपी आहे. कंपनी निवडा, KYC करा, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करा, त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का, व्हेरीफाय आहे का, तुम्हाला तुमची ईमेल आयडी त्याला व्हेरीफाय आहे का तपासा. चांगल्या कंपनीचा अभ्यास करा, पोर्टफोलिओवर लक्ष ठेवा, या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवा. तुमचं ट्रेडिंग तुम्ही हळूहळू शेअर बाजारात प्रगती कराल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील, बिझनेस विषयी तुम्हाला ज्ञान घ्यायचं असेल, फायनान्स विषयी माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.